नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पातळ पोह्यांपासून चिवडा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि चिवडा बनवताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, कशामुळे आपला चिवडा नरम येतो, ह्या गोष्टी मी सांगणार आहे आज. त्यासाठी मी अर्धा किलो पोहे, वाटीभर डाळ्या, वाटीभर शेंगदाणे आणि कुटलेले धने आणि चवीप्रमाणे मिरची जास्त टाकणार आहे. मी मिरची घेतले आहे जास्तचे, तिखट कमी टाकणार आहे. 2-3 लसण, जिरं आणि गोडलिंबाचा पाला आणि थोडेसे बारीक केलेले खोबरं आणि कांदा. त्या सगळ्यात पहिले एक पळी तेल टाकून पोहे छान भाजून घ्यायचे. आपण ते वारवले नसले तरी चालते, आपण त्याला छान भाजले की ते एकदम कडक होतात. 4-5 मिनटं असे आपण छान त्याला भाजून टाकायचे. पोहे छान भाजले की चिवडा छान खुसखुशीत होतो. त्यानंतर पोहे भाजून झाले की ते आपण बाजूला काढून ठेवायचे आणि त्यानंतर त्याच वाट्यामध्ये आपण 3 ते 4 पळी तेल ॲड करून आधी शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून घ्यायचे छान लालसर येतपर्यंत, एकदमही नाही की ते जळून जाणार. छान असे फुटल्या की आवाज येतो. ते शेंगदाणे छान भाजून घेतल्यानंतर ते त्याच पोह्यावर काढून ठेवून द्यायचे आणि त्यानंतर त्याच तेलामध्ये कांदे आणि मिरची टाकून छान त्यांना शिजू द्यायचे. यांना छान कडक होऊ द्यायचे, नाहीतर आपला चिवडा नरम होण्याची शक्यता असते. ते छान भाजून झालं. त्यामध्ये जिरे आणि लसणाचा पेस्ट टाकायचा, त्याला छान परतून घ्यायचं, कमी आचेवरच शिजवायचं. त्यानंतर गोडलिंबाचा पाला टाकायचा, तोही छान शिजू द्यायचा. त्याच्यानंतर बारीक कुटलेले धने टाकायचे. सगळं असं लाल होतपर्यंत शिजू द्यायचं, कारण नंतर चिवडा नरम नाही झाला पाहिजे म्हणून. आणि त्याच्यामध्ये थोडी सोप पण ॲड करा. हिरवे मिरची मी जास्त घेतले, त्यामुळे मी तिखट थोड्या प्रमाणामध्ये टाकलेलं आहे आणि मीठ आणि हळद टाकले आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं. हे छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण डाळ्या टाकूया. डाळ्या छान शिजू द्यायच्या. 4 ते 5 मिनिट डाळ्या शिजू द्यायच्या छान. सोप टाकल्यामुळे त्याला असा छान अशी चव येते आपल्या चिवड्याला. डाळ्या छान शिजू द्यायच्या आणि त्याच्यानंतर पोहे आणि शेंगदाणे टाकून सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. गॅस हा मंद आचेवर ठेवायचा. गॅस मंद आचेवर असे राहू द्यायचा आणि छान परतून घ्यायचं. ते मिश्रण सगळं मिक्स होतपर्यंत छान असं फिरवून घ्यायचं. छान असं परतून झालं की आपला छान असा खुसखुशीत चिवडा तयार झालेला आहे. आपण बघू शकता, एकदम टेस्टी.